रिजेक्शन नंतर दुःख कसं हाताळायचं या 3 स्टेप्स नक्की फॉलो करा. कुणीतरी आपल्याला नाकारलंय ही भावना पचवणं जगातील सर्वात कठीण कामांपैकी एक आहे. मग ते प्रेमात असो किंवा करिअरमध्ये. रिजेक्शनमुळे आपल्या सेल्फ रिस्पेक्टला तडा जातो आणि आपण स्वतःलाच कमी लेखू लागतो. या 3 सायकोलॉजिकल स्टेप्स तुम्हाला पुन्हा उभं राहण्यास मदत करतील. नंबर 1, इमोशनल ओव्हरफ्लो होऊ द्या. रिजेक्शन नंतर मला काहीच फरक पडत नाहीये असं आणू नका. तुम्हाला राग येतोय, दुःख होतंय किंवा रडावंसं वाटतंय तर रडून घ्या. भावना दडपून ठेवला तर ते आतून जास्त त्रास देतात. मन मोकळं करा, मित्रांशी बोला किंवा डायरी लिहा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या वेदनेचा स्वीकार करत नाही तोपर्यंत तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाही. नंबर 2, सेल्फ ब्लेम थांबवा. रिजेक्शन मिळाल्यानंतर आपण स्वतःमध्ये लगेच दोष शोधायला लागतो. माझ्यातच काहीतरी कमी असेल, मी दिसायला चांगला नाहीये किंवा मी त्या लायकीचाच नाहीये. समोरच्याने तुम्हाला नाकारलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट आहात. याचा अर्थ फक्त इतकाच आहे की तुमचं आणि त्यांचं मॅच जमलं नाही. एका व्यक्तीचं मत तुमचं संपूर्ण आयुष्य ठरवू शकत नाही. नंबर 3, रिडायरेक्शनवर लक्ष द्या. कोणीतरी खूप छान म्हटलंय, रिजेक्शन इज ऍक्च्युअली रिडायरेक्शन. देवाने तुमच्यासाठी खूप छान प्लॅन्स बनवलेले असतात. ज्या व्यक्तीने तुम्हाला रिजेक्ट केलंय त्यांच्यापासून काही काळ पूर्णपणे लांब राहा. सोशल मीडिया स्टॉकिंग करणं थांबवा. ती सगळी एनर्जी स्वतःवर खर्च करा. एखादा नवीन छंद जोपासा, जिम जॉईन करा किंवा एखादं स्किल शिका. जेव्हा तुम्ही स्वतःला घडवता तेव्हा तुमचं दुःख आपोआप आत्मविश्वासात बदलतं. जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीला कधी ना कधी नाही ऐकावं लागलेलं आहे. रिजेक्शन हे तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर स्ट्रॉंग बनवण्यासाठी येतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर फक्त लाईक करून सोडून देऊ नका. आपल्या पेजला फॉलो करा.